मी जे आहे तर आता मस्तपैकी रेडी झालेले. संध्याकाळचे 6 वाजले. सगळ्या माझ्या मैत्रिणींना जे आहे तर सांगितलेलं आहे हळदी कुंकाचं, तर थोड्या वेळाने जे आहे तर त्या पण येतील. त्यापूर्वी मी जी तयारी केलेली ना तर ती तयारी पण जी आहे तर तुम्हाला सगळी दाखवते. आणि आजी पण आलेली इकडे आणि आईला पण मदतीला जे आहे तर बोलून घेतलेलं होतं. तर आई पण पाठीमागे जे आहे तर देवाजवळ दिवाबत्ती वगैरे करतीये. तर आजचा व्लॉग पण खूप छान आणि इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे तुम्ही जे आहे तर स्किप न करता पूर्ण बघा. तर तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये ना तर आवडलं नाही आवडलं तरी ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मी जे आहे तर बाकीची तयारी करून घेते आणि त्यानंतर जे आहे तर पुढचा ब्लॉग जो आहे तर तो कंटिन्यू. तर तुम्हाला दाखवते मी काय काय तयार केलेलं इथं. तर हे माझं वाण्याचं सामान आहे आणि माझ्याकडनं होईल मस्त तसं डेकोरेशन जे आहे तर ते मी केलेलं आहे. आणि एंट्रन्सला जे आहे तर मस्तपैकी जे आहे तर या पद्धतीने रांगोळी म्हणा किंवा डेकोरेशन म्हणा ते केलेलं आहे मी. ताट मस्तपैकी सजून ठेवलं आहे. शेजारी जे आहे तर मेणाचे जे कॅन्डल्स असतात ते लावलेले आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर साधे सिंपल मी जे डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं ते देखील मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता लेडीज यायला सुरुवात होईल. तर पुढचा ब्लॉग मी थोड्या वेळाने कंटिन्यू. आम्ही पहिल्यांदाच आलो का? हा मग म्हणजे अजून आधी तर मी जे आहे तर आज हळदी कुंकू ठेवलेलं होतं तर त्यासाठी जे आहे तर सगळ्या माझ्या कॉलनीतल्या ज्या मैत्रिणी होत्या तर त्यांना सगळ्यांना सांगितलेलं होतं. तर मी ना तर या नवीन घरामध्ये आल्यापासून आहे ना फर्स्ट टाईमच जे आहे तर हळदी कुंकू फंक्शन ठेवलेलं होतं. त्यामुळे मला वाटलं की असं काहीतरी थोडंसं वेगळ्या पद्धतीने डेकोरेशन वगैरे करावं, जेणेकरून आहे ना तर सगळ्यांनाच आवडेल. आणि सगळेच जण जे आहे तर आल्या-आल्या जे बघत होते तर त्यांना सगळ्यांनाच डेकोरेशन खूप छान आवडलं आणि खूप त्यांनी जी प्रशंसा आहे तर ती केली होती माझी. आणि आत्या पण ज्या आहे तर ह्या आत्या ज्या आल्या आहेत ना, तर त्या माझ्या आत्या आहेत. तर त्या इथे जवळच माझ्या घराजवळच राहतात. तर त्यानंतर जे आहे तर एक-एक करून जे आहे तर सगळ्या मैत्रिणी माझ्या येत होत्या. आई आणि आजी देखील आलेली होती, तर त्या दोघी किचनमध्ये होत्या. स्वयंपाकाची वगैरे जी आहे तर ती सगळी तयारी वगैरे करत होत्या. आणि त्यानंतर जे आहे तर सगळ्यांसाठी मी जी रबडी केलेली होती, तर ती सगळ्यांना दिली. मला तो कालच्या याच्यामध्ये जो मी हळदी-कुंकाची तयारी होती त्याच्यामध्ये जी रबडी आहे ना त्याची रेसिपी जी आहे तर शूट केली होती मी. पण कसं काय काय माहिती ती क्लिप माझ्याकडनं डिलीट झाली. त्यामुळे जे आहे तर मला तुमच्यासोबत शेअर करता नाही आलं. आणि त्यानंतर जे आहे तर हळू एक-एक जणी येत होत्या. व्लॉग स्किप न करता पूर्ण बघा. पुढं सगळ्यांनी मस्तपैकी उखाणे घेतलेत आणि सगळ्यांचेच वेगळे-वेगळे उखाणे खूप छान-छान होते. त्यामुळे ना तर आजचा जो व्लॉग आहे ना तर तो खूप छान झालेला आहे आणि सगळ्याच माझ्या मैत्रिणींनी ना तर खूप छान पद्धतीने सपोर्ट पण केला. कारण की कोणी-कोणी जे आहे तर कॅमेऱ्यासमोर नको वाटतं कोणाला यायला. पण यांच्या सगळ्यांचाच आहे ना तर इंटरेस्ट खूप होता. तर त्याच्यामुळे ना तर मला देखील व्हिडिओ बनवायला थोडीशी म्हणजे अशी काही वाटलं नाही की बनवावं नाही म्हणून. आणि त्यानंतर जे आहे तर अगोदर जेवढ्या मैत्रिणी माझ्या आलेल्या होत्या, तर त्यांना जे आहे तर हळदी-कुंकू वगैरे जे आहे तर ते लावून घेतलंय मी. आणि असं घरामध्ये ना छोटं-मोठं कुठलंही फंक्शन असलं ना, सगळेजण आले ना, तर खूप छान वाटतं. घर अगदी भरल्यासारखं वाटतं. तर मी पहिल्यांदाच जे आहे तर हळदी-कुंकू या नवीन घरामध्ये केलं होतं. तर मला देखील आहे ना, तर खूप छान वाटत होतं सगळ्याजणी आलेल्या होत्या तर. तर आता जो आहे तर पुढचा व्लॉग जो आहे तर मी तो कंटिन्यू करते. तर तुम्ही पूर्ण बघा. साडी घालते फॅशनची पदर लावते साधा गणेश रावांचं नाव घेते ते माझे कृष्ण मी त्यांची राधा. तुम्ही वाचा असं काही नाही मला कोण मारलं तुम्ही यायचं होतं नाही आमच्या येऊ द्या ना घ्या घ्या पटपट घ्या
साडी घालते फॅशनची पदर लावते साधा गणेश रावांचं नाव घेते ते माझे कृष्ण मी त्यांची राणी तसं कोणी घेतलंय संक्रांतीच्या सणाचा मान आहे. उद्या थावशीन घ्यायचं तुमचा पण नंबर बर का ज्याला आठवलं त्याने घ्या मंगळसूत्र जोडवी लग्नाची खून मयूराचं नाव घेते गवळीची सूट एकदम मस्त. तुम्ही या वाटा या त्या दिवशी मला येतच नाही आपल्या मराठवाड्यात फेमस ऐकलं ना त्याच्या नवऱ्याचं नावच अजून तुषार भरपूर आहे माझी तरी साधी की तुमच्या मागून आली मी बरं तुम्ही मला घ्या पटापट घ्या मी आधी तुमचं लावणार नाही तोपर्यंत तुम्हाला दाखवला राहिला होता फक्त गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कलर पवनरावांचं नाव घेते हळदी कुंकवाला बसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हात रामकृष्ण रावांचं नाव घेते तुमच्यासाठी तर वाजलेत बघा संध्याकाळचे 7:30 आणि माझा हळदी कुंकाचा जो प्रोग्राम आहे तो पण झालेला आहे. सगळ्या लेडीज आलेल्या होत्या आणि इकडे आई आणि आजी पण आत्ताशीच दोघी जणी ज्या आहे तर ती रबडी केलेली होती तर ती घेतली त्यांनी आता आणि पलीकडे आता चपात्या करायच्या मला तर आता चपात्या वगैरे करून घेते. तर आजचा जो व्लॉग आहे ना तुम्ही इथेच संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये आणि आजचा व्लॉग जर का आवडला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना.